नागपूरच्या 55व्या महापौरपदी जे नागपूर महानगरपालिकेच्या 55व्या महापौरपदी जी आहे नीता ठाकरे यांची निवड झालेली आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे शुभेच्छा देणारे जे आहे त्यांना एकवटलेले आहे। मोठी लाईन जी आहे ते शुभेच्छा देण्यासाठी लागलेली आहे। खरं तर 8व्या महिला महापौर ज्या आहे यांनी आपलं पदग्रहण केलेलं आहे। नीताताई ठाकरे या ज्या आहे 8व्यांदा महिला महापौर बनलेल्या आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणारे एकवटलेले आहे। आपण ताई सोबत बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, आज तुम्ही पदग्रहण केलेलं आहे? खूप आनंद होत आहे। अतिशय सर्वांचं सहमत, सर्वांचं सहकार्य, आशीर्वाद, पाठिंबा हे सगळं आहे। शहराची एवढी मोठी जबाबदारी आहे। ह्या आशीर्वाद आनंदासोबत जबाबदारीची देखील जाणीव आहे। आपल्याला आश्वस्त करू इच्छिते की शहर सुविधांच्या दृष्टीने नागरिकांसाठीच्या पुढे नेण्यासाठीचा सगळा आटोकाट प्रयत्न शीर्षस्थ नेत्यांच्या मार्गदर्शनात करतो। ताई, आतापर्यंत प्रशासकीय राज होता आणि आपण आज बघितलं की जिथे पदग्रहण झालं तिथे देखील दुर्गंध होता मोठ्या प्रमाणात। कसं काम कराल, कारण सुरुवात आपल्या घरापासून करायची आहे? निश्चितपणे चांगली सुरुवात होणार आहे। प्रशासक राज होतं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे केलं थोडासा लॅक्युना निश्चित आहे। नगरसेवक असणं आणि प्रशासक केवळ असणं त्या ठिकाणी याच्यामध्ये काही तर अंतर होते, कारण जनप्रतिनिधी जनतेतून निवडून आलेला राहतो। त्याला म्हणजे ज्या अडीअडचणी आहेत नागरिकांच्या आणि सोयीसुविधांच्या त्याची जाणीव राहते। आपण जे विचारलं ते निश्चित त्याच्यावर तातडीने आजचा दिवस निघाला की तातडीने काम। शहर स्वच्छ आणि सुंदर बनवायचं आहे, काय सांगा? शहर स्वच्छ आणि सुंदर बनवायचं आहे, तुमच्याशी सहमत आहे, बनवायचं आहे। नक्कीच आपण बघितलं की शहर स्वच्छ आणि सुंदर बनवायचं आहे अशी प्रतिक्रिया होती। मात्र आज जेव्हा पदग्रहण सोहळा झाला नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा वावर होता, गंदा वास होता तिथे आणि सर्वात आधी हे काम हातात घेऊ असंच एकंदरीत मत जे आहे नीता ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।